कारण कोणालाच माहिती नाहीये श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला म्हणजे राजकारणातले बाप यांचे आणि 1940च्या सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगने भारताची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तिकडे बंगालमध्ये 11 महिने त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून तुमचे राजकीय बाप सत्तेत बसले होते त्याच्याबद्दल बोला। काँग्रेस जेव्हा लढत होती चले जाओचा नारा दिला 42 साली गांधीजींनी तेव्हा तुमचेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तिथल्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्ही इंग्रजांना पाठिंबा देतो का त्यांच्यासाठी नाही पण इकडे चांगली कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो म्हणून चले जाओ चळवळ कशी वाईट आहे तिला कसं ठेचलं पाहिजे हे तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी लिहिलं होतं ते का नाही बोलत। पण एवढं सगळं खोलात जाऊन बोलण्यापेक्षा तुम्ही 10 वर्ष काय केलं तेवढं फक्त बोला। आज दुर्दैव असं की इकडे सुद्धा काही आले असतील मी भारतीय जनता पक्षाच्या त्या पिढीच्या विरोधात नाहीये जे खरोखर निष्ठावान काहीतरी नीतिमत्ता विचारसरणी त्यांच्याकडे आहे त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्या कुटुंबियांबद्दल आज सुद्धा माझ्या मनामध्ये आस्था आहे त्या संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज सुद्धा माझ्या मनात आस्था आहे पण त्यांच्या मनात जो प्रश्न आहे की अरे काय वेळ आली कमळाला मळाचा प्रचार करायला लागतोय हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी मग एका बाजूला विनायक दुसऱ्या बाजूला खलनायक बरं खलनायक कमी पडत असेल तर चिखलनायक काय ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे बोगस भाकड बेग काय भेकड म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय की मध्ये मोदीजींनी एक सांगितलं की काँग्रेसचा जाहीरनामा कसा आहे अहो तुमचा जाहीरनामा तुम्ही पहिला वाचलात का आता काय झालंय मोदी सरकार नाही राहिलं हे गजनी सरकार झालेलं आहे हे गजनी सरकार आहे तुम्ही 2014चा तुमचा जाहीरनामा काढा थापानामा 19चा काढा आणि काय काय नाही केलं ते का नाही केलं हे लोक सांगा। पण मोदी आता काय देशाचे प्रश्न विसरून गेलेत आणि मग काँग्रेस काय करणार ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार। अहो तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत आम्ही काय करू शकतो आमचा काय दोष आहे म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागतात पण ते करताना भाजपचं काय झालंय ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो कचरा उचलतात गाडीत टाकतात आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं ते पहिल्या प्रथम बघतोय कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय सगळे कचरे ज्याला बाळासाहेबांनी गेट आउट सांगितलं होतं आज तो तुमचा इथला उमेदवार आहे हीच मस्ती होती त्यावेळेला तुला बघून घेतो तुझं अमुक करून घेतो काय घेतोस तू जा घे काय करायचं कर गेट आउट आणि कोणाला धमक्या देतोस या धमक्यांना कोकणवासियांनी कधीच गाडून टाकलेले तो काळ तुम्ही आठवा 2005 पर्यंत यांची मस्ती होती आणि ती पोटनिवडणूक संपूर्ण दहशतीच्या एक सावट होतं मी स्वतः इकडे 8-10 दिवस राहिलो होतो गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जात होतो आणि तिथली सगळी कोकणवासी म्हणजे तुमच्यापैकीच काही लोक मला आजही आठवते मी गाडीत बसल्यानंतर धावत आले आणि मला सांगितलं उद्धवजी एक काम करा आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो पण इकडे ना कोणतरी लढणारा माणूस द्या बघा तुम्ही आज गेलात ना तो उद्या हे काय करतील सांगता येत नाही आमची मुलं बाळं मुली यांना इकडनं यावं जावं लागतं हे काय करतील हे सांगता येत नाही मग त्याच्यानंतर वैभव उभा राहिला विनायक उभे राहिले तुम्ही त्याच्यासोबत उभे राहिलात सगळी माझी मंडळी सतीश वगैरे सगळे संदेश आहेत सगळे उभे राहिले